बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती झालेली असून आजपासून विदर्भाच्या भागामध्ये अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. आज पूर्वी भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते, असं आपल्याला मॉडेल इंडिकेशन देत आहे. नमस्कार मित्रांनो, विदर्भाचे हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विदर्भामध्ये आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे, याबद्दलचा अपडेट तुम्हाला महत्त्वाचा देण्याचा या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करणार आहोत. तात्पुरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता समोरील सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची वाटचाल वाढलेली आहे. दरम्यान या भागामध्ये हा डिप्रेशनच्या रूपात सध्या एक सिस्टम बनलेला आहे आणि या सिस्टमचा परिणाम स्वरूपात आपल्या विदर्भामध्ये पूर्वी भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण सुद्धा पाहायला भेटत आहे. पुढील 24 तासांमध्ये हा पाऊस आपल्या विदर्भाकडे वळण्याची शक्यता आहे. डिप्रेशन हळूहळू विदर्भाच्या पूर्वी भागापासून जाण्याची शक्यता आहे. याचा पूर्वी भागामध्ये जास्त सक्रियता पाहायला भेटणार आहे आणि पूर्वी भागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागामध्ये मॉडेल अनुसार मुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे, अशी शक्यता आपल्याला दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला समोर याबद्दलची माहिती डिटेलमध्ये ECMWFचं मॉडेल सांगणार आहोत. कसं सध्या अंदाजा पुढच्या 24 तासांमध्ये आपल्याला आपल्या विदर्भामध्ये पाहायला भेटणार आहे. सध्या विदर्भातील शेतकरी सध्या पावसाची वाट बघत आहेत. अनेक भागामध्ये पाऊस नाही असल्यामुळे अनेक भागात शेतकरी सध्या संकटात सापडलेला आहे. अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे. विदर्भसह मराठवाड्याच्या भागातही अनेक भागात सध्या पाऊस नाही पडत आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये मराठवाड्याच्या भागातही पाऊस वाढण्याची शक्यता दिसणार आहे आणि विदर्भसह मध्य महाराष्ट्राच्या उरलेल्या भागामध्ये सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता दिसत आहे. या सिस्टममुळे येणाऱ्या दिवसामध्ये काय परिणाम घडवणार आहे आपल्या राज्यामध्ये आणि विदर्भामध्ये आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, समोरील स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये हे रेडार इमेज आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता भंडारा आणि गोंदियाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचे ढग मागच्या 24 तासांमध्ये सक्रिय पाहायला भेटलेले आहेत. तुरळक ठिकाणी नागपूरच्या भागातही पाऊस झालेला आहे मागच्या 24 तासांमध्ये, पण हा पाऊस सर्वत्र नाही, पण काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाहायला भेटलेला आहे. या पावसाची इंटेन्सिटी काही भागामध्ये हलक्या स्वरूपाची होती आणि काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. आजपासून काही भागांमध्ये पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे. खास करून भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये आज पावसाचा जोर काही प्रमाणात वाढताना आपल्याला दिसणार आहे. काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते. मॉडेल अनुसार आज या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता तीव्र दिसत आहे. ECMWFचं मॉडेल आपल्याला अशी परिस्थिती दाखवत आहे. मित्रांनो, ज्या भागामध्ये सध्या डिप्रेशन बनलेलं आहे आपण पाहू शकता चक्रकार वारे या भागामध्ये सध्या सक्रिय आपल्याला पाहायला भेटत आहेत. या भागामध्ये आपण पाहू शकता डिप्रेशनच्या रूपात या भागामध्ये हा सिस्टम सक्रिय आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण जर पुढे बघितला आज काय नेमकी दिवसभरामध्ये परिस्थिती घडणार आहे तर आपण पाहू शकता दिवसभरामध्ये हा सिस्टम अंतर्गत इथे जर पाहिलं आपण तर ओडिसाचा भागाचा अंतर्गत भागामध्ये आपल्याला हा सिस्टम येताना इथे दिसत आहे. पुढे पुढे 29 तारखेला जर आपण बघितलं तर हा सिस्टम आपल्या विदर्भाचा दरम्यान पूर्वी भागापासून पूर्वी टोकाच्या भागापासून आसपासच्या भागापासून जाताना दिसत आहे. आपण पाहू शकता इथे दरम्यान रायपूर, बिलासपूर या भागामध्ये हा सिस्टम आपल्याला पाहायला भेटत आहे. पूर्वी भागामध्ये विदर्भाचा याचा जास्त परिणाम आपल्याला पाहायला भेटणार आहे. पाहू शकता आपण चक्रकार वारे या भागामध्ये ॲज अ लो प्रेशर सिस्टम हा इथे 29 तारखेला सक्रिय पाहायला भेटू शकते आणि त्यानंतर 30 तारखेचा रोजी हा आपल्या विदर्भाचा पूर्वी भागाचा उत्तर टोकापासून जाताना दिसणार आहे. आपण पाहू शकता इथे नागपूरचा उत्तर भाग आणि भंडारा, गोंदियाचा उत्तर भागापासून हा सिस्टम जाताना दिसणार आहे. तर अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया याचा उत्तर टोकामध्ये काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपण पाहू शकता हा सिस्टम दरम्यान असं आपल्या विदर्भाचा उत्तर टोक्याला धडकताना दिसणार आहे आणि काही भागातून हा जाताना इथे पुढे दिसणार आहे, अशी शक्यता येणाऱ्या 3 दिवसांमध्ये आणि त्यानंतर 4-5 दिवस याची सक्रियता पाहायला भेटू शकते. आपल्या विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते आणि काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, जसं जसं हा सिस्टम आपल्या विदर्भाकडे हळूहळू वाढणार आहे तसं तसं आपल्या विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस वाढताना दिसणार आहे. सध्या पाऊस विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाचा होत आहे. काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. आज आपल्याला विदर्भामध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते, असं आपल्याला ECMWFचं मॉडेल दाखवत आहे. अमरावती आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये आपण पाहू शकता इथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते.
असं आपल्याला हा मॉडेल दाखवत आहे. पण हा पाऊस तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते, पण तुरळक ठिकाणी असणार आहे. तसंच आपण जर समोर बघितलं आणि येणाऱ्या 29 तारखेची परिस्थिती तुम्हाला दाखवली, तर येणाऱ्या 29 तारखेला विदर्भामध्ये हळूहळू पाऊस वाढताना दिसणार आहे. आपण पाहू शकता 29 तारखेचा रोजी आणि त्यानंतर 30 तारखेच्या आसपास पाहू शकता. 30 तारखेच्या आसपास आता आपल्या विदर्भामध्ये अतिवृष्टीची शक्यता दिसत आहे. यामध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटणार आहे. अशी शक्यता येणाऱ्या 29-30 तारखेला आपल्याला पुढील 2 दिवसांमध्ये पाहायला भेटणार आहे. हा सिस्टम जसा विदर्भाकडे वाढणार आहे ॲज अ लो प्रेशर किंवा ॲज अ डिप्रेशन, आपल्याला आपण निश्चितपणे याबद्दल तुम्हाला अपडेट देणार आहोत. ॲज अ लो प्रेशर किंवा ॲज अ डिप्रेशन आपल्या विदर्भाकडे येणार आहे. यामुळे काय होणार आहे, येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या विदर्भामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. नागपूरच्या भागामध्ये आपण पाहू शकता मुसळधार पाऊस पडणार आहे. अमरावती, गोंदिया इकडे ब्रह्मपुरी, यवतमाळपर्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता 30 तारखेच्या रोजी आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपण पाहू शकता 30 तारखेला रोजी आपल्या विदर्भामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस पडणार आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, इकडे ब्रह्मपुरी, नागपूर या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. अकोल्यामध्येही मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज 30 तारखेच्या रोजी आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसंच आपण पाहू शकता यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियामध्येही जबरदस्त स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपण बघितलं 31 तारखेची परिस्थिती, तर त्यानंतर हा पाऊस पुढे इकडे उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये सरकण्याची शक्यता दिसत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्येही याचा परिणाम जबरदस्त स्वरूपाचा दिसणार आहे, कारण हा सिस्टम जसं आपल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये दिसणार आहे त्याचा परिणाम स्वरूपात सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. इकडे वडोदरा, सुरत, नंदुरबार, जळगाव, मालेगाव, नाशिक या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस या सिस्टममुळे पाहायला आपल्याला भेटणार आहे येणाऱ्या 29 तारखेच्या नंतर पुढे. त्यानंतर जर 1 तारखेच्या आसपासचा बघितला आपण, तर 1 तारखेला काही जास्त पाऊस न दिसत आहे आणि 2 तारखेलाही पाऊस जास्त काही दिसत नाही आहे. अशी शक्यता सध्या पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये दिसणार आहे. जेमतेम 30 आणि 29 तारखेच्या आसपास विदर्भामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. यामध्ये काही बदल घडतो तर निश्चित तुम्हाला 24 तासाआधी मी व्हिडिओ बनवून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.